नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करणार आहोत आताच्या घडीच्या अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने. नरकातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक शनिवारी म्हणजेच उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मात्र त्याआधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलंय. या पुस्तकामध्ये संजय राऊतांनी आजवर त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे या पुस्तकातील राजा का संदेश साफ है हे प्रकरण. यात बाळासाहेबांनी अमित शहांवरती मोठे उपकार केल्याची कहाणी आहे. गुजरात दंगली प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असताना तसंच तडीपारीची कारवाई झालेली असताना बाळासाहेबांच्या एका फोनने अमित शहांना संकटांच्या गर्तेतनं कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी आहे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना गुजरात दंगलीनंतर कशी मदत केली होती पाहूयात. गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता. शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती. फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं. लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले. कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं. अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते. दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली. अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली. मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं. आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले. बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला. त्यानंतर एक महत्वाचा फोन केला. अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले. बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका. एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या. अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलंय. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले. तर असे खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, या संपूर्ण दाव्यांमध्ये एक गोष्ट नक्की स्पष्ट अशी होतीये की कुठेतरी कृतज्ञता कशा पद्धतीने समोर आलेली आहे अमित शहांची हे यातनं मांडण्यात आलेलं आहे. पण त्याचबरोबर हे सगळं लिहिण्यासाठी ईडीच्या कारवाईनंतर पर्यंत का थांबले असावेत संजय राऊत हा सुद्धा मुद्दा आहे. वेदांत, काय सांगतायत? ज्या प्रकारे आपण हे पुस्तक बघितलं नरकातला स्वर्ग, अनेक चॅप्टर्स यामध्ये आहेत आणि ज्या प्रसंगासंदर्भात ज्या किस्स्यांसंदर्भात संजय राऊतांनी हे सगळं लिहिले त्यामध्ये त्यांनी थेट असं सांगितलंय की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जेव्हा गुजरात दंगलीनंतर गोधरा हत्याकांडानंतर अडचणीत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी या दोन नेत्यांना कशा प्रकारे मदत केली. त्यांनी हे लिहिताना असं म्हटलं आहे की चौकटीबाहेर अमित शहांना बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली होती. ज्या प्रकारे या गुजरात दंगलीनंतर गुजरात हत्याकांडानंतर सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होतं. यामध्ये काही गुजरातचे पोलीस अधिकारी सुद्धा यांना अटक झाली होती. त्यासोबतच नरेंद्र मोदी विरुद्ध केंद्रातलं यूपीएचं सरकार असा संघर्ष सुरू होता आणि यामध्ये अमित शहा यांच्यावर एका गुन्ह्याच्या खटल्यामध्ये तडीपारीची नोटीस त्यांना पाठवण्यात आली होती आणि यामध्ये आरोपी त्यांना करण्यात आलं होतं. या सगळ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्यासोबतच सामना आणि पूर्ण शिवसेना पक्ष नरेंद्र मोदी यांच्या बाजूने होता आणि पूर्णपणे पाठिंबा नरेंद्र मोदी यांना दिला होता. सोबतच अमित शहा यांच्या जेव्हा जामिनाचा विषय आला होता तेव्हा पूर्णपणे मदत बाळासाहेब ठाकरेंनी कशा प्रकारे केली हे या पुस्तकातनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे अमित शहा जेव्हा सीबीआयच्या चौकशी ससेमिरा त्यांच्या मागे लागला, आपण जर बघितलं तर जामिनावर ते सुटलेले होते आणि असं असताना पुन्हा एकदा हा जो सीबीआय चौकशीचा पास आवळला जात असताना
त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मदत घेतली. ते मुंबईत आले. मुंबईत मातोश्रीवर त्यांना पहिल्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंची भेट मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळची जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी वेळ दिली तेव्हा त्यांनी आपण कशा प्रकारे अडचणीत आहोत हे बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं. आणि ज्यांच्याकडे ही केस आहे जर त्या न्यायमूर्तींना बाळासाहेब ठाकरे बोलले तर या अडचणी दूर होतील असं सुद्धा अमित शहांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं. आणि हा संपूर्ण संवाद संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी संबंधित न्यायमूर्तींना फोन केला त्यांनी एक वाक्य या सगळ्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं, तुम्ही कोणत्याही पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका असं बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर अमित शहांच्या राजकीय जीवनातील अडचणी या दूर झाला असा दावा संजय राऊतांनी या नरकातला स्वर्ग पुस्तकातून केलेला आहे. मात्र ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर उपकार बाळासाहेब ठाकरेंनी केले असा दावा संजय राऊत करत असताना ते पुढे असं सांगतायत की ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं राजकारण 3-4 वर्षांपासून आपण बघितलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला, शिवसेना पक्ष फोडला गेला आणि ही जाण या दोन नेत्यांनी ठेवली का असा प्रश्न त्यांनी या पुस्तकामध्ये उपस्थित केलेला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणाच्या माध्यमातून कुठेतरी ती कृतज्ञता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेदांत तुम्ही सोबतच राहा. पण या संदर्भातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. तर संजय राऊतांच्या पुस्तकामध्ये असे अनेक स्फोटक किस्से आहेत आणि त्यातीलच अजून एक खळबळजनक दावा असा आहे की शरद पवार